नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत मटर पनीर रेस्टॉरंट स्टाईल, जे रेस्टॉरंटपेक्षाही खूप छान लागतं. मंडळी, ग्रेव्हीसाठी आपल्याला घ्यायचे तिथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो चिरून घेतले आहेत. असे आपल्याला पातळ चिरून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मी इथं 2 मीडियम कांदे घेतले कट करून, हे आपल्याला लांब असे कट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मी इथे घेतलेत काजू 4 ते 5. याने कन्सिस्टन्सी छान येते आणि कच्चापण जे आपल्याला लागते ग्रेव्हीमध्ये ते राहत नाही. त्याच्यानंतर 2 मी इथं लसूण घेतलेत आणि आलं घेतलं एक तुकडा, हे बारीक चिरून घेतलं आहे. तर हे आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे चांगलं. तर घ्यायचं आहे आपल्याला एक भांडं, त्याच्यात 2 ते 3 चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की आपल्याला त्याच्यात कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याच्या कांद्यासोबतच आपल्याला इथं आलं टाकून घ्यायचं आहे. आलं आणि लसूण, म्हणजे आता कच्चापणा आपल्याला राहत नाही. आता हे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे चांगलं. तुम्ही बघू शकता इथं थोडा गोल्डन ब्राऊन झालेला आहे कांदा. त्याच्यानंतर आपल्याला इथं काजूचं गर टाकायचं आहे. हेही छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे. त्याचसोबत आपल्याला इथं नंतर याच्यानंतर धने जिरं टाकायचं आहे. अख्खे धने टाकलेत मी इथे, तुम्ही पावडरही टाकू शकता. आणि याच्यानंतर थोडंसं जिरं टाकायचं आपल्याला, ते छान परतून घ्यायचं. याच्यानंतर आपल्याला टाकायचं इथं टोमॅटोही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. आपल्याला टोमॅटोला पाणी सुटण्यासाठी व तो लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे चवीपुरताच मीठ टाकायचं आहे. आता हे छान परतून घ्यायचं. 2 मिनिट टोमॅटोला पाणी सुटू द्यायचं आणि छान शिजून घ्यायचं आपल्याला. या पद्धतीनं जर तुम्ही पनीर मटर मसाला केला तर अगदी हॉटेलसारखं होतं. आणि ग्रेव्ही ही तुम्ही कुठल्याही भाजी टाकू शकता, फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता, हॉटेलपेक्षाही छान होते. त्याच्यानंतर थोडं मी इथं कांदा लसूण मसाला टाकते आहे, जो घरी बनवलेला आहे. त्याने टेस्ट छान येते. आपल्याला दुसरे कुठलेही मसाले ॲडेड करायची परत गरज नाही असं वाटत नाही. त्याच्यानंतर आपण कलरसाठी इथं काश्मीरी लाल तिखट वापरतो आहे आणि कलर छान येते. त्याच्यानंतर हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान मसाले शिजल्यानंतर आपल्याला इथं घालायचं आहे गरम मसाला. त्याच्यानंतर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे, शिजून घ्यायचा आहे मसाला सगळा. त्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे. आपल्याला हे सगळं वाटण थंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये हे वाटून घ्यायचं आहे. तोपर्यंत ठेवायचं आपल्याला एक पॅन गरम करत. त्याच्यात आपल्याला टाकायचं 1 ते 2 चमचा तेल. तुम्ही तेल किंवा बटरही टाकू शकता. ह्याच्यात आपल्याला पनीरचे जे आपण पनीर कट केलेले आहे ते आपल्याला ह्याच्यात शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूने आपल्याला हे चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. थोडे थोडे शॅलो फ्राय करायचे आहेत. तुम्ही तळूनही घेऊ शकता. तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला चांगलं पनीर भाजून घ्यायचं आहे, शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. आपण केलेलं वाटण आता मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घेतलं आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला हे आता वाटून घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं इथं पाणी ॲड करायचं आहे आणि हे आपल्याला आता पेस्ट करून घ्यायची आहे. नंतर घ्यायचं आपल्याला एका कढईत तेल, त्याच्यात थोडीशी खडे मसाले टाकायचे आहेत आपल्याला. याच्यात मी टाकले आता बडीशोप, वेलची, जिरं, तुम्ही तमालपत्र आणि दगडी फुले टाकू शकता. मी गरम मसाल्यातच सगळे घातलेत मसाले, यामुळे मी इथे घालत नाही आहे. तुम्ही इथं बघू शकता आपण वाटण केलेलं. अशी छान आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. याच्यानंतर तेलात आपल्याला ही पेस्ट घालून घ्यायची आहे सगळी. आपण सगळी पेस्ट इथंच घालून घेते. आपल्याला छान असं तेलात आधी फ्राय करून घ्यायची आहे, जोपर्यंत त्याचं ऑइल सुटत नाही तोपर्यंत. याच्यानंतर आपल्याला थोडं थोडंसं पाणी ॲड करायचं आहे याच्यात. याच्यानंतर आपल्याला याच्यात मटरही टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे छान शिजून येतात. आपण मसाले पहिलाच ॲड केले, त्यामुळे आपल्याला मसाला परत घालायची गरज नाही आहे. तुम्हाला जर अजून तिखट वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. तर हे आपल्याला आता 15 ते 20 मिनटं छान शिजवून घ्यायचे आहेत, जोपर्यंत त्याचं छान तेल नाही सुटत आणि ग्रेव्ही छान शिजायला पाहिजे. त्याने कच्चं पण टोमॅटोचं कमी होतं. बघू शकता इथं ग्रेव्हीला आपल्याला छान कलरही आला आहे आणि तेलही सुटलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं पनीर टाकायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यावर फ्रेश क्रीमही टाकू शकता. याच्यानंतर परत आपल्याला थोडंसंच पाणी टाकायचं आहे. परत 2-3 मिनटं आपल्याला परत छान शिजून घ्यायचं आहे. याच्यानंतर आपल्याला इथं कोथिंबीर टाकायची भरपूर अशी. छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने करा. रेस्टॉरंटपेक्षाही खूप छान होते आणि करायलाही खूप इझी आहे. एन्जॉय करा ही थाळी, मटर पनीर थाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये.